नमस्कार. आज आपण बोलणार आहोत त्या देवतेबद्दल ज्याचं नाव मनात आलं की चिंता विसरते, मन स्थिर होतं, श्री दत्तगुरू महाराज. आज त्यांची जयंती आणि हे नाव घेतलं तरी मन आपोआप नमतं. दत्त जयंती साजरी का केली जाते तर ऐकूयात आपण यामागील कथा. एकेकाळी पृथ्वीवर अधर्म वाढत चालला होता. लोक दिशाहीन झाले होते. ज्ञान, संयम, सत्य ही तिन्ही शक्ती कमी पडत होत्या. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ज्ञानाशिवाय मानवाची प्रगती नाही. नंतर विष्णुदेव म्हणाले, धर्माशिवाय जग टिकणार नाही. आणि महादेव शांतपणे म्हणाले, करुणा नसली तर मनुष्य माणूसच राहणार नाही. तिघेही एकत्र बसून विचार करत होते. मानवाला योग्य मार्ग दाखवायचा होता. पृथ्वीवर एखादं दिव्य रूप उतरलं पाहिजे असं त्यांचा विचार होता, जे ज्ञान देईल, धर्म शिकवेल आणि करुणेची पण जाणीव काढेल. तेव्हा निसर्गात एक अद्भुत तेज पसरलं. 3 दिव्य प्रकाशरेषा एकत्र आल्या आणि त्या तेजातून प्रकट झाले श्री दत्तात्रेय. त्रिमूर्तीचा संयुक्त अवतार. हे रूप कोणाला शिक्षा करायला नव्हते आले. ते आले होते माणसाला स्वतःकडे परत आणायला. आपल्यामधल्या हरवलेल्या शांतीकडे, हरवलेल्या सद्गुणाकडे. दत्तगुरूच्या जीवनात एक खास गोष्ट सांगितलेली आहे. ते तत्वज्ञान शिकवण्यासाठी कुणाच्या घरी जाणार नाहीत. ते थेट मार्गावर, जंगलात, नदीकाठी आणि अगदी सामान्य लोकांमध्ये फिरायचे. ते पाहायचे की माणूस कसा वागतो. एखादा रागावला असेल तर ते शांत बसायचे. एखादा दुःखी असेल तर फक्त हात वर करून आशीर्वाद द्यायचे. कधी कधी बोलायचेही नाहीत. पण त्यांच्या शांततेतून एकच शिकवण मिळायची. त्यांची एक शिकवण म्हणजे शांत बसणे आणि लोकांवर कृपा करणे. त्यांनी 24 गुरु केले. नदी, आकाश, अग्नी, माती, मधमाशी, हातोडा वृक्ष म्हणजे जगातलं सगळं शिकवू शकतं असे गुरु त्यांनी केले. फक्त माणसाने नम्र होऊन पाहिलं पाहिजे. म्हणून दत्त जयंती फक्त साजरी करण्याचा दिवस नाही, तो मनाला आठवण देणारा दिवस आहे की ज्ञान तिथून सुरू होतं जिथं अहंकार संपतो. यासाठी त्यांनी आपल्याला एक उपाय सांगितलेले आहेत. साधे आहेत पण खूप प्रभावी आहेत. तुम्हाला लवकर करता येतील असे आहेत. रात्री एक छोटा तांदळाचा दिवा लावा. एक छोटा मातीचा दिवा घ्या. त्यात तांदूळ ठेवा आणि त्यावर थोडं तूप किंवा तेल टाका. आज दत्त जयंतीला हा दिवा लावून घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. यामुळे काय होतं? अडथळे, नकारात्मकता, घरातील ताण हलका होतो. हा उपाय दत्तांच्या ज्ञानप्रकाशाला घरात आणतो असं मानलं जातं. दुसरा उपाय, एका कावळ्याला किंवा कुत्र्याला पहिला घास खाऊ द्या. कावळा म्हणजे पितरांचा संदेशवाहक तर कुत्रा म्हणजे दत्तांचा गण. आज फक्त एक रोटी, भात किंवा थोडं खाऊ बाहेर ठेवा. कुणीही खाल्लं तरी पुण्य तुमच्याच घरी परत येईल. यामुळे काय होतं? घरातील अडथळे, व्यवसायातील अडकलेली कामं आणि मनातील जडपणा हलतो. नंबर 3, घरात 3 वेळा उदुंबराची फुलं, पाने नाही. आज नाही मिळाली तर फक्त दूध आणि तांदूळ बांधा. आज घराच्या देवघरात एक छोटा तांब्या किंवा वाटी ठेवा. त्यात 1 चमचा दूध किंवा थोडं कणिक, गूळ किंवा तांदूळ टाका. हा उपाय दत्ताला नैवेद्य म्हणून समर्पित मानला जातो. यामुळे घरात अडकलेले पैशांचे रस्ते, मनातील अस्थिरता यावर शांत परिणाम होतो.
दत्त जयंतीला देव मोठ्या गोष्टी मागत नाहीत. फक्त एक छोटी कृती, थोडी श्रद्धा आणि मनातील भार भक्तांच्या पायाशी ठेवला की उरलेलं सगळं दत्त स्वतः सांभाळतात. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा.